चंद्रकांत फुंदे पुण्यामधून जोडले गेलेत। आपण जाणून घेऊया काय नेमक्या पुण्यामधल्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, काय नेमक्या मराठा समाजातल्या तिथे भावना उमटतात। आज चंद्रकांत पुण्यामध्ये सुद्धा अर्थातच जल्लोष झाला असणार आहे। जरांगेंच्या आंदोलनाला हे यश आहे असं म्हणता येईल। होय, अगदी बरोबर आहे। हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंबंधी जी शासनाने काढताच तिकडे जरांगेंनी जल्लोष केला सगळे मुंबईमध्ये अजून, आणि इकडे पुण्यातही स्वारगेट चौकात सगळे मराठा बांधव एकत्र आले आणि त्यांनी जल्लोष केला आणि एक मोठं यश म्हणावं लागेल त्यांना। काय सांगाल करताय तुम्ही, पण खरंच काही हातात पडले का? वस्तुस्थिती अशी आहे, अण्णासाहेब पाटील यांनी जे सुरू केलेलं आंदोलन होतं त्याला आज 45 वर्षानंतर यश आलेलं आहे। मराठवाड्याच्या स्वाती सुद्धा असलेलं हैदराबाद गॅझेटियर हे आज लागू करण्याचा सरकारने निर्णय घेतला। त्याचा फायदा मराठवाड्यातल्या सर्व कुणबी मराठ्यांना होईल। सातारा गॅझेट आणि औंध गॅझेटियर जर लागू झालं तर संपूर्ण महाराष्ट्राला नक्की याचा फायदा होईल। आज गॅझेटियर हातात आले, आमच्या म्हणणे की 58 लाख नोंदी ज्या झालेल्या आहेत त्याचं देखील पुढे जाऊन इतर सगळे सोयऱ्यांना पण त्याचा लागू आणि त्याचा परिणाम होईल। त्यामुळे हे यश हे थोडं जरी असलं तरी आम्हाला महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण 45 वर्षापासून आम्ही हा लढा देत होतो। हैदराबाद गॅझेटियर असेल, सातारा गॅझेटियर असेल किंवा औंध गॅझेटची अडचण अशी आहे, त्यात संख्या आहे, नावं नाहीत, मग वंशावळ जुळवताना अडचण येईल, ती एक अडचण आहे। त्याच्यामध्ये पण मराठा आणि कुणबी गॅझेटमध्ये कुणबी हाच मराठा आहे अशा नोंदी आहेत, त्यामुळे ते प्रश्न हा सुटलेला आहे। मुळात असं आहे की सगळे सोयरेचा जो जरांगे दादा म्हणत होते की सगळे सोयरे लागू करा, जो मागच्या वेळी सरकारने जी आर दिला होता त्या सगळे सोयऱ्यामध्ये गॅझेटमध्ये जी तुमची अडचण वाटते ती सुटणारी आहे आणि त्याच्यासाठी शीतल जी आहे गॅझेटमध्ये शीतलता आणणार आहेत आणि गॅझेट करताना जे नियमावली आहे